तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आज आपण इथे आल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांची आज जयंती आहे त्यांचं पूजन या ठिकाणी केलं, त्यांना वंदन केलं आणि आपण आज त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. त्याचबरोबर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. हे दोनही महान व्यक्ती जे आपल्या देशात जन्माला आले, ज्यांनी आपल्या देशाची जडणघडण बदलवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शिक्षण मिळालं नाही, पण त्यांच्यामध्ये सरस्वतीचा वास होता आणि सरस्वती त्यांना प्रसन्न होती. म्हणून सरस्वतीच्या कृपेने त्यांनी जी शाहिरी केली, ज्या कथा कादंबऱ्या लिहिल्या, जे लेखन केलं ते अजरामर झालं आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाल्या. आणि आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एका मागासलेल्या समाजात जन्माला आल्यानंतरही त्यांनी जी प्रगती केली, जी दिशा समाजाला दिली, त्या दिशेप्रमाणे आज समाज जातो आहे. आणि म्हणूनच या समाजाची देखील प्रगती झाली आणि पर्यायाने आपल्या देशाची देखील प्रगती झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ज्यावेळी आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं, आपण पारतंत्र्यात होतो, त्यावेळी आपल्या देशात क्रांती घडली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी याचं नेतृत्व केलं आणि सगळ्यांच्या मनात स्वराज्याप्रतीची तीव्र भावना जागृत केली. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्यासाठी अनेक युवक तयार केले आणि इंग्रजांच्या विरोधात लढा उभा केला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. आणि म्हणूनच हे दोनही नेते आपल्यासाठी वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. आज आपण त्यांचं स्मरण करतोय, त्यांना अभिवादन करतोय. माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या या शाळेत रामा इंटरनॅशनल स्कूल आणि सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन या शाळेमध्ये पण सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत कोणी कोणी भाग घेतला त्यांनी हात वर करा. सगळ्यांनी घेतला. गुड. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. ते अभिनंदन यासाठी की तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की आपलं हस्ताक्षर चांगलं असलं पाहिजे. आपण जे लिहितो ते स्वतःलाही कळलं पाहिजे आणि इतरांनाही ते कळलं पाहिजे. आणि म्हणून हस्ताक्षर जर चांगलं असेल तर आपल्याला मार्क्स तर चांगले मिळतीलच, पण आपल्या स्वतःलाही आनंद वाटेल. आत्ता या ठिकाणी ज्या मुलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या सगळ्यांना आनंद वाटतोय ना, हो की नाही? तुम्हाला स्वतःमध्ये एक आत्मविश्वास आला, कॉन्फिडन्स आला असं वाटतंय ना? माझं हस्ताक्षर सुंदर झालंय, छान झालंय, आधी होतं त्यापेक्षा सुंदर झालंय असं वाटतंय का तुम्हाला? कोणाला वाटत नाही? ज्याला वाटत नाही त्यांनी उभं राहा. कुणाचं हस्ताक्षर सुधारलं नाही, माझ्या हस्ताक्षरात काहीही परिणाम झाला नाही, ते होतं तसंच आहे, काहीच सुधारलं नाही 10 दिवसात, असं कोण आहे? कोणीच नाही. प्रत्येकाचं हस्ताक्षर छान झालं आहे, सुंदर झालं आहे असं तुम्हाला वाटते. मग हस्ताक्षर जर चांगलं झालं तर अभ्यासामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट येत असेल, उत्साह वाटत असेल. शिक्षक जे होमवर्क तुम्हाला सांगतात ते होमवर्क करण्याची तुम्हाला इच्छा होत असेल, होते आहे का? तुम्हाला असं वाटतं काय की होमवर्क जे मला मिळतं ते होमवर्क मी चांगल्या रीतीने पूर्ण करून माझी वही अतिशय स्वच्छ अक्षरात लिहून स्वच्छ असं अक्षर काढून मी माझ्या टीचरला दाखवेल आणि मला चांगले मार्क्स मिळतील असं वाटतंय तुम्हाला?
असं होणार आहे ना त्यातून? होईल की नाही होणार? हे व्हावं म्हणूनच आपण ही कार्यशाळा आयोजित केली. आत्ता आपली शाळा यावर्षी सुरू झाली आहे, सुरुवात त्याची झाली आहे, सुरुवातीचे दिवस आहेत. आज 1 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टपर्यंत साधारणतः आपल्या सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर होऊन आपण नियमित शाळेच्या सगळ्या उपक्रमांना सुरुवात करत असतो, आपल्या शिक्षणाला सुरुवात करत असतो. पण यावर्षी आपण सगळ्यांनी थोडी पूर्वतयारी करून आज आपले सगळे वर्ग, सगळे विषय, सगळ्या वर्गाचे शिक्षक, अभ्यासक्रम हे जवळपास आपण सगळं व्यवस्थित ठरवलेलं आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे आणि आता त्याची सुरुवातही आपण केलेली आहे. आपण ही कार्यशाळा आधी का घेतली? कारण ही वर्षाची सुरुवात आहे. वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्हाला सुंदर हस्ताक्षराचं प्रशिक्षण मिळालं, त्यातल्या काही ज्या गोष्टी सरांनी तुम्हाला शिकवल्या, अक्षर कसं काढायचं, वळणदार कसं काढायचं, काना कसा द्यायचा, मात्रा कशी द्यायची, इंग्रजीचं अक्षर स्मॉल, कॅपिटल, हे सरांनी तुम्हाला शिकवलं. मग त्याची रेष कशी काढायची, त्याचा गोल कसा काढायचा, हे सांगितलं का सरांनी? पण तुम्हाला हे समजलं का? तुम्हाला समजलं नसेल तर सरांना परत बोलवू आपण. समजलं नाही का? परत बोलवायचं आहे का सरांना? नाही बोलवायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःहून जे शिकले त्याप्रमाणे अक्षर अजून चांगलं करू शकता. हा कॉन्फिडन्स तुम्हाला आलाय का? आत्मविश्वास आलाय का? मग तुम्ही सगळ्यांनी आजपासून आपलं अक्षर सुंदर कसं होईल, सरांनी शिकवलं त्या पद्धतीने आपण सराव करून, त्याची प्रॅक्टिस करून अजून चांगलं आपलं अक्षर कसं करू, हा प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे. कोण कोण हा प्रयत्न करणार आहे? स्वतःहून सगळेच करणार आहे. गुड, व्हेरी गुड. आत्ता आज रामा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत कोणी कोणी भाग घेतला? सगळ्यांनी. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. सुशीलाताई जाधव विद्यानिकेतनमध्ये लवकरच अशी एक स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेत देखील तुम्हाला भाग घ्यायचा आहे. स्पर्धा पुढच्या आठवड्यात होईल. त्यापूर्वी तुम्ही अजून तुमचं अक्षर कसं चांगलं होईल याची प्रॅक्टिस सगळ्यांनी करायची. आणि मग 15 ऑगस्टला तुम्हाला सगळ्यांना त्याचं बक्षीस मिळेल. आणि ज्या मुलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला, म्हणजे या प्रशिक्षणात जे सहभागी झाले, ज्यांनी हे प्रशिक्षण घेतलं, त्या सगळ्यांना एक सर्टिफिकेट मिळेल. पण नुसतं सर्टिफिकेट मिळून उपयोग नाही, तुम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे. सुंदर माझं हस्ताक्षर या स्पर्धेत प्रत्येकजण आला पाहिजे. जे परीक्षक असतील, जे एक्झामिनर असतील, त्यांना असं वाटलं पाहिजे की मी कोणाला नंबर देऊ पहिला, कोणाचं बरोबर आणि कोणाचं कमी, कोणाचं जास्त चांगलं, हे कम्पेअर नाही करू शकले पाहिजे, त्याची तुलना नाही करू शकले पाहिजे. इतकं सुवाच्य सुंदर अक्षर तुम्हा सगळ्यांचं झालं पाहिजे. आणि हे कधी होईल? तुमच्या सगळ्यांच्या प्रॅक्टिसने होईल. कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर त्याची वारंवार प्रॅक्टिस करावी लागते. आणि ही प्रॅक्टिस जर आपण केली नाही तर आपण विसरून जातो. आपल्याला आळस येतो, आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला असं वाटतं की मला येतं, मला आता काही करायची, परत शिकायची गरज नाही. पण असं नसतं. आपल्याला प्रत्येकाला जे आपण शिकतो त्याचं होमवर्क करण्याची गरज असते, ते पाठ करण्याची गरज असते, त्याचा सराव करण्याची गरज असते, त्याची प्रॅक्टिस करण्याची गरज असते. आणि ही प्रॅक्टिस ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण अजून 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 चांगलं करत जातो, शिकत जातो. प्रत्येक दिवशी आपल्यामध्ये थोडी 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 सुधारणा होत जाते. आणि मग असं करता करता एक दिवस आपण खूप छान करू शकतो, कारण आपल्याला प्रॅक्टिस असते. आपण वारंवार ते करतो, वारंवार लिहितो, वारंवार वाचतो, वारंवार बोलतो. त्यातून आपल्याला
एक आत्मविश्वास येतो, स्वतःला आनंद वाटतो, समाधान वाटतं, उत्साह वाढतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. मग आपण सगळ्यांशी चांगलं बोलतो, चांगलं राहतो, चांगलं हसतो, चांगलं खेळतो, चांगलं वागतो. या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्व घडवत असतात आणि त्याची सुरुवात शाळेत होत असते. पण त्या सुरुवातीचा एक पार्ट हँडरायटिंग आहे, हस्ताक्षर आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं हस्ताक्षर सुंदर व्हावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आणि म्हणून आपल्यामध्ये असणारे आपल्या जवळचे चोपडे सर ते सांगतात आहे आपल्याला की मी जवळपास 1200 किती सर 1200पेक्षा जास्त शाळांमध्ये त्यांनी असे सुंदर हस्ताक्षराचे उपक्रम केलेले आहेत. आणि हे उपक्रम त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने केले आहेत. पण आज त्यांनी तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे विद्यार्थी खूप गुणवान आहात, खूप चांगलं वागता, चांगलं बोलता, चांगलं राहता, तुमच्यामध्ये शिस्त आहे, तुम्ही सगळेजण सरांचं ऐकता, लक्ष देता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान हे प्रशिक्षण घेतलेलं आहे असं सर आज मला ऑफिसमध्ये सांगत होते. सर जेव्हा तुमची तारीफ करत होते, तुमचं कौतुक करत होते तर मलाही आनंद वाटत होता. मलाही वाटत होतं की माझ्या शाळेतले मुलं हे हुशार आहेत, आज्ञाधारक आहेत, ते सरांचं ऐकतात, गोंधळ करत नाही, ते चांगलं शिक्षण घेतात, चांगला सराव करतात. आणि हे ऐकून मलाही आनंद वाटला आणि मलाही असं वाटलं की आपली शाळा, आपले मुलं हे खरंच हुशार आहेत. मग तुम्हाला अजून हुशार केलं पाहिजे. तुम्ही हुशार आहात सगळे, पण अजून हुशार केलं पाहिजे. म्हणून सरांना दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण परत एकदा बोलवायचं ना. आत्ता तुम्ही जे हँडरायटिंग केलं आहे त्याचं रेकॉर्ड तुमच्याजवळ आहे, त्याची वही तुमच्याजवळ आहे ना. वही सगळ्यांजवळ, ही वही सगळ्यांनी सांभाळून ठेवायची आहे. आणि मग दिवाळीच्या सुट्टीच्या आधी बोलवायचं की दिवाळीच्या सुट्टीनंतर बोलवायचं सरांना? आधी. मग सरांना तेव्हा बोलव. तोपर्यंत तुम्ही तुमचं हस्ताक्षराची प्रॅक्टिस ही रोज करायची. आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं अक्षर अजून चांगलं होईल. आणि मग सर जेव्हा येतील तर सरांनाही असं वाटेल की मी या मुलांना जे शिकवलं त्यापेक्षा चांगलं या मुलांनी आत्ता अक्षर केलेलं आहे, चांगलं लिहिलेलं आहे, त्याचं अक्षर वळणदार झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे. त्यामुळे आपण परत सरांना दिवाळीच्या सुट्टीच्या आधी बोलवू. आणि मग त्यावेळी आपण मुलं वेगळे काढू. ज्या मुलांचं अक्षर दुरुस्त झालं नाही, ज्यांनी सराव केला नाही, प्रॅक्टिस केली नाही, त्यांना परत वेगळं काढू आणि त्यांच्याकडनं परत करून घेऊ. करायचं ना असं? पण असं करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच प्रॅक्टिस करा, तुम्हीच ते चांगलं करा. सरांची गरजच आता पडू देऊ नका, कारण सरांनी तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. सगळं शिकवलेलं समजलं तुम्हाला? गुड. आज आपण या कार्यक्रमाचा समारोप करतोय. तुमची शाळा 2:30 वाजता सुटते असं मला मॅडमने सांगितलं आणि तुमची मधली सुट्टी 2:30 वाजता होते, बरोबर आहे? म्हणून त्याच्या आधी आपल्याला हा कार्यक्रम आटवायचा आहे. आणि म्हणून आपण फार वेळ काही यामध्ये घेतला नाही. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की याबरोबरच तुम्ही आता अक्षर चांगलं काढलंय, ते तुम्हाला समजलं आहे अक्षर कसं काढायचं. आत्ता तुम्हाला सगळ्यांना मला हे अपेक्षित होतं की इथे कोणीतरी इंग्रजीमध्ये आत्ता बोलेल, पण कोणीच इंग्रजीमध्ये बोललं नाही. तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव नाही आहे, तुमचा विश्वास स्वतःवर नाही आहे की मी इंग्रजीमध्ये बोलू शकतो, मी इंग्रजीमध्ये बोलू शकतो. आणि हा विश्वास तुमच्यात आला पाहिजे. तुमचं इंग्रजी देखील उत्तम झालं पाहिजे. तुम्हाला इंग्रजीची भीती वाटता कामा नये. तुम्ही रोज फ्लुएंटली, सहजपणाने इंग्रजी बोलू शकले पाहिजे. आणि म्हणून आपण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस देखील आपल्याकडे सुरू केले आहेत ना. कोण कोण करतं ते स्पोकन इंग्लिशचे क्लासेस? कोणाकोणाचे सुरू आहेत?
मग आत्ता आपण ते सुरू करणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना इंग्रजी बोलण्याची सवय व्हावी. तुम्ही सगळ्यांनी इंग्रजीमध्ये बोलावं. तुमचे पेपर घेतले आहे ना सरांनी, तुमची परीक्षा झाली आहे ना, तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत त्या पेपरमध्ये हे सर सांगतील. सांगितलं आहे का तुम्हाला? मग ते सांगतील आणि मग तुमचा इंग्रजी बोलण्याचा सराव, आत्ता जसं लिहिण्याचा सराव झाला, आपल्या भागातल्या मुलांना इंग्रजीची भीती वाटते, गणिताची भीती वाटते आणि अजून कशाची भीती वाटते? सायन्सची भीती नाही वाटत, इंग्रजीची वाटते. आणि सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? तर तुमचं अक्षर, ते अक्षर आप लिखे खुदा बाचे असं नको. जे आपण लिहिलं ते सगळ्यांना वाचता आलं पाहिजे आणि वाचता नुसतं नाही तर त्यांनी म्हटलं पाहिजे किती सुंदर अक्षर आहे या मुलाचं, या मुलीचं, आणि त्यातून तुमचीही प्रगती झाली पाहिजे. म्हणून आत्ता नेक्स्ट स्टेप आपली जी आहे ती स्पोकन इंग्लिशची आहे. तुम्हालाही सगळ्यांना इंग्रजीचं ज्ञान मिळावं, तुम्ही फ्लुएंटली इंग्रजी बोलावं, म्हणून आपण लगेच आत्ता 15 ऑगस्ट नंतर इंग्रजीचा एक पिरियड घेणार आहे आणि त्यासाठी देखील बाहेरून सर येणार आहेत आणि ते सर तुम्हाला इंग्रजी बोलण्याचं ट्रेनिंग देणार आहे, शिकवणार आहे. करायचं का आपण हे? तुमची इच्छा आहे का इंग्रजी शिकायची? तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी येतं ना इंग्रजी? पण तुम्ही बोलत नाही कोणी. तुम्ही बोललं पाहिजे. तुम्हाला बोलण्याची भीती जी आहे तुमच्या मनात ती दूर झाली पाहिजे. बरोबर आहे ना? आणि सुशीलाताई जाधव विद्यानिकेतनचा विद्यार्थी किंवा रामा इंटरनॅशनलचा विद्यार्थी हा वाशिममध्ये नंबर 1 असला पाहिजे ना? मग त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. पण ते प्रयत्न तुमच्यासाठी आहेत आणि म्हणून तुम्ही पण सगळ्यांनी ते समजून घ्यायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. तुमच्या घरी तुमच्या आईबाबांना सांगा की आता आमच्याकडे सुंदर हस्ताक्षराचे क्लासेस झाले, 10 दिवस आम्हाला शिकवलं, पण आत्ता आम्हाला इंग्रजी पण शिकवणार आहे आणि इंग्रजीचेही पिरियड आमचे होणार आहे. 1 दिवस आड असा आपण पिरियड घेऊ, म्हणजे तुम्हाला जे होमवर्क सांगतील तेही होईल, तुम्ही इंग्रजी पण बोलायला लागाल, इंग्रजी पण शिकायला लागाल, लिहायला लागाल. आणि आत्ता तुम्ही लिहिणं तुमचं दुरुस्त झालं आहे, सुधारलं आहे, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढला आहे, तुमचा आत्मविश्वास वाढला आहे, म्हणजे तुमचं इंग्रजी अक्षर देखील चांगलं होणार आहे ना? मग आपण हे करायचं का? तुम्ही सगळे तयार आहे का? व्हेरी गुड. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा.